बुधवार 1 जानेवारी 2025 पवित्र मरिया देवमाता सोहळा. संत लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मेंढपाळ गायीगायीने केले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करीत परत गेले. 8वा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू असे ठेवण्यात आले. हे नाव तो उदरी संपवण्यापूर्वीच देवदूतांनी ठेवले होते. चिंतन. आज ख्रिसमस सप्त्यातील शेवटचा म्हणजे 8वा दिवस. आज आपण पवित्र मरिया देवाची आई म्हणून तिचा सन्मान करीत आहोत. ख्रिसमसचे रहस्य आहे परमेश्वर मानव झाला म्हणजे परमेश्वराने मानवी स्वभाव धारण केला आणि प्रभू येशूमध्ये दैवी आणि मानवी हे स्वभाव कोणत्याही गोंधळाशिवाय युगानुयुगासाठी एक झाले. प्रभू येशूचा दैवी स्वभाव हा परमेश्वर पित्यापासून आहे, परंतु त्याचा मानवी स्वभाव हा पूर्णपणे त्याची आई मरिया हिच्यापासून आहे. एकच व्यक्तीमध्ये दोन स्वभाव दैवी आणि मानवी एकत्र आल्याने इसवी 431 साली इफेसिस येथे धर्म परिषदेमध्ये पवित्र मरियेला देवाची आई म्हणून घोषित करण्यात आले. पवित्र मरिया फक्त देवाचीच आई नाही तर आपल्या सर्वांची देखील आई आहे आणि तिला आपली आई म्हणून स्वीकारणे यामध्येच तिचा खरा सन्मान आहे.